नमस्ते मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 पाठ वर्तुळ सराव संच 3.2. प्रश्न पहिला, दोन अंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 3.5 सेमी व 4.8 सेमी आहेत, तर त्यांच्या केंद्रांतील अंतर किती आहे? अंतरस्पर्शी वर्तुळे पहा, इथं केंद्र असलेलं AC हे त्रिज्या असलेलं छोटं वर्तुळ आहे, तसेच बी केंद्र असलेलं हे मोठं वर्तुळ आहे आणि दोन्ही ही वर्तुळे C या ठिकाणी एकमेकांना अंतर्भागात स्पर्श करतात, त्यामुळे या दोन वर्तुळांना अंतरस्पर्शी वर्तुळे म्हणतात. तर पहा, इथं AC ही छोट्या वर्तुळाची त्रिज्या म्हणजे R1 आणि BC म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या ही R2 आहे. तर त्यांच्या केंद्रातील अंतर हे AB आहे, म्हणून ते पहा खालील सूत्राने मिळते. तर केंद्रातील अंतर बरोबर R2 म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या वजा R1 छोट्या वर्तुळाची त्रिज्या. येथे लहान वर्तुळाची त्रिज्या R1 बरोबर 3.5 सेमी, तसेच मोठ्या वर्तुळाची त्रिज्या R2 बरोबर 4.8 सेमी. तर यांच्या या दोन वर्तुळांच्या केंद्रातील अंतर, तर ही वर्तुळे पहा, दिलेली वर्तुळे अंतरस्पर्शी वर्तुळे आहेत, म्हणून त्यांच्या केंद्रातील अंतर बरोबर R2 मायनस R1 बरोबर 4.8 वजा 3.5 बरोबर 1.3 सेमी, म्हणजे यांच्या केंद्रातील अंतर बरोबर 1.3 सेमी. प्रश्न दुसरा, बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी व 4.2 सेमी असतील, तर त्यांच्या केंद्रांतील अंतर किती असेल? येथे पहा, A केंद्र असलेलं हे छोटं वर्तुळ आहे, त्याची त्रिज्या R1, तसेच B केंद्र असलेले इथं मोठं वर्तुळ आहे, त्याची त्रिज्या R2 आणि हे दोन्ही वर्तुळे C या बिंदूमध्ये एकमेकांना स्पर्श करतात, बाह्य भागात स्पर्श करतात, म्हणून ही दोन वर्तुळे एकमेकांची बाह्यस्पर्शी वर्तुळे आहेत. तर ते पहा, केंद्र A आणि B यामधलं अंतर जर पाहिलं आपण, तर त्रिज्या R1 प्लस R2 असेल, म्हणून केंद्रातील अंतर बरोबर R1 प्लस R2. ज्यावेळेस दिलेली वर्तुळे हे बाह्यस्पर्शी असतात, त्यावेळेस केंद्रातील अंतर बरोबर R1 अधिक R2 हे सूत्र वापरावे. येथे लहान वर्तुळाची त्रिज्या R1 बरोबर 4.2 सेमी, तसेच मोठ्या वर्तुळाची त्रिज्या R2 बरोबर 5.5 सेमी. दिलेली वर्तुळे ही बाह्यस्पर्शी वर्तुळे आहेत, म्हणून त्यांच्या केंद्रातील अंतर बरोबर R1 प्लस R2 बरोबर 4.2 अधिक 5.5. तर याची बेरीज करूया, बरोबर 9.7 सेमी. प्रश्न तिसरा, त्रिज्या अनुक्रमे 4 सेमी आणि 2.8 सेमी असणारी नंबर 1 बाह्यस्पर्शी, नंबर 2 अंतरस्पर्शी वर्तुळे काढा. 1 नंबरचं उत्तर लिहू आपण. पहा, R1 बरोबर 2.8 सेमी आणि R2 बरोबर 4 सेमी. पहा, R1 ही छोट्या वर्तुळाची त्रिज्या आणि R2 ही मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आपण घेतली आहे. तर पहा, 1 नंबरमध्ये सांगितले दिलेली वर्तुळे बाह्यस्पर्शी आहेत, तर आपण त्यांच्या केंद्रातील अंतर काढू. मग केंद्रातील अंतर बरोबर R1 प्लस R2 बरोबर 2.8 प्लस 4 बरोबर 4 आणि हे 2 6.8 सेमी, म्हणजे त्यांच्या केंद्रातील अंतर किती झालं? 6.8 सेमी. सुरुवातीला आपण AB रेषाखंड हा असा काढायचा आहे, A आणि B त्या वर्तुळाची केंद्र आहेत असं समजून त्या केंद्रातील अंतर 6.8 सेमी आलेले आहे, त्यामुळे AB 6.8 सेमी लांबीचा रेषाखंड काढून घ्यायचा आहे. नंतर कंपासचे टोक, लोखंडी टोक आपण पट्टीवर कंपासमध्ये 2.8 सेमी एवढं अंतर घ्यायचंय आणि लोखंडी टोक A वर ठेवून आपण 2.8 सेंटीमीटर त्रिज्या असलेलं इथं छोटं वर्तुळ काढायचं आहे. आणि नंतर त्या कंपासमध्ये 4 सेमी अंतर घेऊन B या केंद्रबिंदूवर लोखंडी टोक ठेवून आपण 4 सेंटीमीटरचं मोठं वर्तुळ काढायचं आहे. ते दोन्ही वर्तुळे C या ठिकाणी
छेदतील स्पर्शबिंदू सी असेल त्यांचा, आणि हे बाह्य वर्तुळे या प्रकारे आपल्याला काढता येतील. पहा इथं AC ही छोट्या वर्तुळाची त्रिज्या 2.8 सेमी लिहा, तसेच मोठ्या वर्तुळाची त्रिज्या BC बरोबर 4 सेमी लिहा. त्यातील नंबर 2 पहा, R1 बरोबर 2.8 सेमी आणि R2 बरोबर 4 सेमी. पहा तर यामध्ये सांगितलंय की ते अंतरस्पर्शी वर्तुळे आहेत, म्हणजे दिलेली वर्तुळे अंतरस्पर्शी आहेत, म्हणून त्यांच्या केंद्रातील अंतर बरोबर R2 वजा R1 बरोबर 4 वजा 2.8. 4 मधून 2.8 वजा केली बरोबर आलं 1.2 सेमी. सुरुवातीस आपण रेषाखंड AB 1.2 सेमीचा काढायचा आहे. तर हे A आणि B हे त्या दोन वर्तुळांचे वर्तुळ केंद्र आहेत. तर पहा, कारण ते केंद्रातील अंतर आहे 1.2 सेमी. तसेच मग सुरुवातीला आपण छोटं वर्तुळ काढूया A. तर A बिंदूवर आपल्याला लोखंडी टोक ठेवायचं आहे, परंतु त्या कंपासमध्ये 2.8 सेंटीमीटर आपल्याला अंतर घ्यायचे आणि मग 2.8 सेंटीमीटर अंतर ठेवून या A बिंदूवर लोखंडी टोक ठेवून वर्तुळ काढायचे आहे. तसेच नंतर आपल्याला कंपासमध्ये 4 सेंटीमीटर अंतर घेऊन त्याचे लोखंडी टोक कंपासचे B वर ठेवून मोठे वर्तुळ काढायचे आहे. पहा, तर ही दोन्ही वर्तुळे E या ठिकाणी एकमेकांना स्पर्श करतात, तिथं आपण त्या बिंदूला नाव देऊया E. तसेच त्यांच्या त्रिज्या काढूया AC आणि BD या दोन त्रिज्या मी काढलेल्या आहेत, आणि त्याला आपण अंतर AC ते 2.8 सेंटीमीटर आणि इथं BD 4 सेंटीमीटर अशा प्रकारे नावे द्यायची आहेत. प्रश्न चौथा, आकृती 3.27 मध्ये केंद्र P आणि Q असलेली वर्तुळे परस्परांना R बिंदूमध्ये स्पर्श करतात. बिंदू R, पहा बिंदू R मधून जाणारी रेषा त्या वर्तुळांना अनुक्रमे बिंदू A आणि बिंदू B मध्ये छेदते. तर नंबर 1, रेख AP पॅरलल समांतर रेख BQ हे सिद्ध करा. नंबर 2, त्रिकोण APR समरूप त्रिकोण RQB हे सिद्ध करा. नंबर 3, जर कोन PAR चे माप 35 अंश असेल तर कोन RQB चे माप ठरवा. पहा, 1 नंबर मध्ये आपल्याला रेख AP पॅरलल रेख BQ, म्हणजे AP ही पॅरलल आहे BQ, आपल्याला हे सिद्ध करायचं आहे. नंबर 2 मध्ये त्रिकोण APR व त्रिकोण RQB हे समरूप आहेत हे सिद्ध करायचे. तसेच नंबर 3 पहा, कोन PAR, पहा PAR म्हणजे हा छोटा कोन तो 35 अंशाचा दिला आहे, तर कोन RQB याचं आपल्याला माप काढायचं आहे. नंबर 1 पहा, AP पॅरलल BQ हे आपल्याला दाखवायचे. तर यामध्ये आपण सुरुवातीला पहा, नंबर 1, त्रिकोण APR मध्ये पहा APR, तर पहा AP आणि PR या काय आहेत, त्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. म्हणून आपण असं लिहू शकतो की बाजू AP एकरूप बाजू PR एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. तसेच पहा, आपण लिहू शकतो की कोन PAR एकरूप कोन PRA, म्हणजे हा A कोन आणि हा R कोन हे पण कसे आहेत, कोन एकरूप आहेत. ते कशावरून, तर एकरूप बाजू समोरील कोन म्हणून पहा. तसेच कोन PRA आणि एकरूप कोन QRB, म्हणजे हे दोन कोन हे कसे आहेत, विरुद्ध कोन आहेत. कसे आहेत, विरुद्ध कोन आहेत. तसेच त्रिकोण BQR मध्ये पहा BQR, तर QR बरोबर QB, कारण या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि त्या कशा आहेत, एकरूप आहेत. इथं पहा बाजू RQ एकरूप बाजू BQ, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या.
तसेच पहा मग त्या त्रिज्या जर असतील तर त्यांनी त्यांच्या समोरील कोन क्यू आर बी आणि क्यू बी आर म्हणजे हा आर कोन आणि हा बी कोन हे पण कसे असणार आहेत एकरूप असणार आहेत. म्हणून लिहायचं आपण कोन क्यू आर बी एकरूप कोन क्यू बी आर एकरूप बाजू समोरील कोन. वरील स्पष्टीकरणावरून पहा कोन पी ए आर म्हणजे पी ए आर एकरूप आहे कोन पी आर ए म्हणजे हा ए कोन आणि हा आर कोन पहिल्या त्रिकोणामधला हे दोन्ही पण एकरूप आहेत. तसेच पहिल्या त्रिकोणामधला हा आर कोन आणि दुसऱ्या त्रिकोणामधला हा आर कोन हे दोन्ही पण कसे आहेत एकरूप आहेत. तसेच दुसऱ्या त्रिकोणामधला हा आर कोन आणि हा दुसऱ्या त्रिकोणामधला बी कोन हे दोन्ही पण कसे आहेत एकरूप आहेत. ते आपण लिहून घेऊया. पहा कोन पी ए आर एकरूप कोन पी आर ए एकरूप कोन क्यू आर बी एकरूप कोन क्यू बी आर. तर पहा इथं आपण असं म्हणू शकतो मी म्हणजे की कोन पी ए आर एकरूप कोन क्यू बी आर म्हणजे हा कोन हा बी कोन यामधला आणि हा इथं ए कोन हे कसे आहेत एकमेकांचे व्युत्क्रम कोन आहेत. पहा म्हणजे ते एकरूप आहेत आणि ते व्युत्क्रम कोन पण आहेत कारण ह्या ए पी आणि क्यू बी या समांतर बाजू नाहीत आपल्याला माहित आहे आपल्याला ते काढायचे. परंतु त्यांना छेदणारी छेदिका कोणती आहे ए बी आणि हे दोन कोन जर एकरूप आले असतील तर त्या बाजू कशा असतील समांतर असतील. मग आपण लिहून घेऊया रेख ए पी व रेख बी क्यू ची छेदिका ए बी आहे. कोन पी ए आर व कोन क्यू बी आर हे व्युत्क्रम कोन आहेत म्हणून रेख ए पी पॅरलल रेख बी क्यू हे सिद्ध झाले. नंबर 2 पहा इथं ए पी आर आणि आर क्यू बी हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहेत. तर आपल्याला माहित आहे येथे रेख ए पी पॅरलल रेख बी क्यू आपण अगोदर सिद्ध केलेला आहे. म्हणून त्रिकोण ए पी आर आणि त्रिकोण आर क्यू बी मध्ये म्हणजे या दोन त्रिकोणामध्ये पहा तर पहा हा जो कोण आहे ए आर पी किंवा पी आर ए आणि क्यू आर बी हे काय आहेत विरुद्ध कोन आहेत. मग आपण लिहून घेऊया कोन ए पी आर एकरूप कोन बी आर क्यू. तसेच पहा कोन पहा पहिल्या त्रिकोणामध्ये कोन पी ए आर एकरूप कोन आर बी क्यू किंवा क्यू बी आर. पहा इथं लिहिले कोन पी ए आर एकरूप कोन क्यू बी आर हे काय येतं तर व्युत्क्रम कोन आहेत. पहा या दोन्ही त्रिकोणामध्ये दोन कोन कसे आले एकरूप आले म्हणून आपण लिहू शकतो की त्रिकोण ए पी आर समरूप आहे त्रिकोण आर क्यू बी. तर ते कोणत्या कोको कसोटीनुसार. 3 मध्ये आपल्याला पहा या क्यू या कोणाचं माप विचारलेलं आहे आणि दिलेलं आहे पी ए आर बरोबर 35 अंश दिलेला आहे. पहा आपल्याला माहित आहे पी ए आर एकरूप आहे कोन आर बी क्यू किंवा क्यू बी आर. तर आपण लिहून घेऊया पी ए आर एकरूप कोन क्यू बी आर बरोबर एकरूप कोन असल्यामुळे ते 35 अंश हे काय आहेत व्युत्क्रम कोन आहेत. तसेच पहा आर क्यू एकरूप क्यू बी एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आणि जर त्या त्रिज्या एकरूप असतील तर त्यांच्या समोरासमोरील कोन पण कसे असतील एकरूप असतील. म्हणजेच कोन क्यू बी आर आणि क्यू आर बी म्हणजे हा बी कोन आणि हा आर कोन हे पण दोन कोन कसे असणार आहेत तर एकरूप असणार आहेत. त्याला एकरूप बाजू समोरील कोन असं म्हणतो. मग पहा आपल्याला ह्या त्रिकोण बी क्यू आर मध्ये ह्या आरचं माप कळालं 35 अंश ह्या बीचं 35 अंश तर आपल्याला ह्या क्यूचं अंशात माप काढायचं आहे. तर ते आपण लिहून घेऊया त्रिकोण बी क्यू आर मध्ये कोन क्यू आर बी प्लस म्हणजेच आर कोन क्यू बी आर म्हणजे बी कोन अधिक कोन आर क्यू बी म्हणजे क्यू कोन बरोबर 180 अंश. पहा इथं 35 अंश आहे याचं आणि याचं पण 35 अंश. 35 आणि 35 70 अंश झाले. इथं 70 अधिक आहेत पुढे गेल्यानंतर वजा होतील म्हणून कोन आर क्यू बी बरोबर 180 वजा 70 अंश बरोबर 110 अंश. म्हणजेच पहा त्याची किंमत इथे आपल्याला म्हणून कोन
आर क्यू बी बरोबर 110 अंश. प्रश्न 5वा, आकृती 3.28 मध्ये केंद्र ए व बी असणारी वर्तुळे परस्परांना ई मध्ये स्पर्श करतात. रेषा यल ही त्यांची सामायिक स्पर्शिका त्यांना सी आणि डी मध्ये स्पर्श करते. जर वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे 4 सेमी व 6 सेमी असतील तर रेख सीडी ची लांबी किती असेल. म्हणजे आपल्याला सीडी ची लांबी विचारलेली आहे. छोट्या वर्तुळाची त्रिज्या 4 सेमी आणि मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी दिलेली आहे. आकृतीमध्ये आपण रचना करून घेऊया. तर छोट्या वर्तुळाची त्रिज्या सीए आपण जोडून घेऊ, तसेच डीबी पण जोडून घेऊया आणि हे पॉइंट केंद्रबिंदू ए आणि बी हे पण आपण जोडून घेऊया. पहा, सीए एसी ही त्रिज्या रेषा यल ला कशी असेल, लंब असेल, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. तसेच त्रिज्या बीडी ही पण रेषा यल ला कशी असेल, लंब असेल, म्हणजे इथं काटकोन असेल 90 अंशाचा. तसेच पहा, यामध्ये काय करायचं आपल्याला, ए बिंदूतून बीडी त्रिज्येवर एफ या बिंदूमध्ये काय करायचं आपल्याला, लंब काढायचा आहे. म्हणजेच काय होईल पहा, डी कोन हा एफ कोन किंवा ए सी डी एफ हा जो चौकोन होणार आहे तो आयत होणार आहे. प्रत्येक कोण काटकोन समोरासमोरील बाजू एकरूप. छोट्या वर्तुळाची त्रिज्या 4 सेमी आहे तर ती 4. तसेच मोठ्या वर्तुळाची त्रिज्या पहा, इथं ईबी किती आहे, 6 सेमी आहे. आणि इथं पहा 4 आणि हे 2 एफ बी मधलं अंतर, म्हणजे 4 आणि 2 6, म्हणजे डीव्ही किती आहे, 6 सेमीच त्रिज्या येईल. तसेच पहा, मग आपल्याला ए एफ बी या काटकोन त्रिकोणावरून एएफ ची लांबी मिळेल आणि एएफ एकरूप आहे किंवा बरोबर आहे लेंथ ऑफ सीडी. अशा प्रकारे आपल्याला सीडी ची लेंथ काढायची आहे. या गोष्टी आपण आता लिहून घेऊया. त्रिज्या सीए व त्रिज्या डीबी काढल्या. बिंदू ए आणि बिंदू बी जोडला. रेख एएफ लंब आहे त्रिज्या डीबी किंवा बीडी. मग पहा, अँगल एसीडी एकरूप आहे अँगल सीडीबी बरोबर 90 अंश, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. येथे एसी बरोबर एई बरोबर 4 सेंटीमीटर. पहा, आपण 4 लिहून घेतलं इथं. तसेच बीडी बीई 6 सेंटीमीटर मोठ्या वर्तुळाच्या त्रिज्या. म्हणून पहा, ए बी बरोबर एई प्लस ईबी प्लस बीई ईबी वन ऑफ द सेम पार्ट इज इक्वल टू 4 अधिक 6 बरोबर 10, म्हणजे ए बी ची लांबी किती आली, 10 सेमी. मग आपण बीएफ ची लांबी काढूया. मग बीएफ बरोबर बीडी वजा एफ डी किंवा डीएफ. पहा, इथं बीएफ बरोबर बीडी वजा डीएफ बरोबर 6 वजा 4 बरोबर 6 मधून 4 गेली 2 सेंटीमीटर. तसेच पहा, चौकोन एसीडीएफ मध्ये काय आहे तर एसी बरोबर डीएफ, सीडी बरोबर एएफ. तसेच प्रत्येक कोन पहा, कोन ए, कोन सी, कोन डी आणि कोन एफ बरोबर 90 अंश. प्रत्येक कोन काटकोन आहे. म्हणून चौकोन एसीडीएफ हा काय आहे, आयत आहे. मग पहा, काटकोन त्रिकोण एएफ बी मध्ये काय होईल तर ए बी हा कर्ण आहे. म्हणून ए बी चा वर्ग बरोबर एएफ चा वर्ग अधिक बीएफ चा वर्ग, पायथागोरसचे प्रमेय. तर आपल्याला आता बीएफ ची इथं एएफ ची लांबी काढायची आहे एएफ. मग बीएफ इथं अधिक आहे बीएफ वर्ग, लेफ्ट साइडला गेलं तर वजा होईल. म्हणजेच काय होईल, एएफ चा वर्ग बरोबर एबी चा वर्ग वजा बीएफ चा वर्ग. एबी ची लेंथ 10 चा वर्ग वजा बीएफ ची लेंथ
2 2चा वर्ग ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे पहिल्या कंसात 10 अधिक 2 दुसऱ्या कंसात 10 वजा 2 बरोबर 10 आणि 2 12 12 गुणिले 10 तून 2 गेले 8 12 8 96 म्हणजे AF चा वर्ग 96 आला. तर दोन्ही बाजूंचे काय करूया आपण वर्गमुळे घेऊया म्हणजेच AF बरोबर वर्गमुळात 96 पहा पूर्ण वर्ग संख्येने पहा त्याचे अवयव पडतात का तर 16 सखी 96 म्हणजे 16 गुणिले 6 तर 16चं वर्गमूळ 4 बाहेर निघेल म्हणजेच काय येईल बरोबर 4 वर्गमुळात 6 सेमी ही AF ची लेंथ येईल. परंतु AF बरोबर CD म्हणून रेख CD बरोबर 4 वर्गमुळात 6 सेमी ही आपल्याला इथं काढायची होती लेंथ रेख CD ची ती 4 वर्गमुळात 6 आलेली आहे 4 वर्गमुळात 6 सेमी. धन्यवाद.